आज आपण मका लागवड, उन्हाळी मका लागवड या संदर्भात व्हिडिओ बनवतोय। सर्व शेतकऱ्यांची म्हणजे दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी असतील, चारा व्यवस्थापन करण्यासाठी मका या पिकाची लागवड केली जाते। त्याच्याबरोबर उत्पन्नासाठी मका हे पीक अत्यंत चांगलं मानलं जातं। त्याचबरोबर आज आपण मका या संपूर्ण पिकाची माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। तर मका या पिकासाठी म्हणजे याचा उपयोग लाह्या, ब्रेड, स्टार्च, त्याच्यानंतर सायरप, अल्कोहोल, प्लास्टिक धागे, गोंद, रंग, कृत्रिम रबर, रेगनीज तसेच बूट पॉलिश इत्यादी पदार्थ तयार करण्यासाठी याचा उपयोग होतो। तर मका सर्व म्हणजे येण्यासाठी सर्व वातावरणात सूट होणारे पीक आहे। हे उष्ण असेल, समशीतोष्ण असेल, त्याच्याबरोबर थंड हवामान असेल, तर ह्या सर्व वातावरणात हे पीक सूट होतं। त्याच्यानंतर जमीन जर बघितलात तर मध्यम ते भारी, खोल, रेतीयुक्त, उत्तम निचऱ्याची जमीन या मका पिकासाठी लागणार आहे। अधिक म्हणजे सेंद्रिय पदार्थ, जलधारणा शक्ती असलेली जमीन निवडायची आहे। त्याच्यानंतर जमिनीचा पीएच 6.5 ते 7.5 असला पाहिजे। त्याच्यानंतर नदीकाठच्या गाळाच्या जमिनीत हे पीक अत्यंत चांगलं येणार आहे। त्याच्यानंतर ह्या जमिनीत आपण मका पिकाची लागवड करण्या अगोदर आपण पूर्व मशागत करायची आहे। त्याच्यामध्ये खोल नांगरट करायचे। ह्याच्यामुळे होणार आहे काय, काडी, पाला, पाचोळा पूर्ण जमिनीमध्ये काढला जाणार आहे। त्याच्यामध्ये जमिनीचा पोत सुधारणार आहे, जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला जमिनीची नांगरट करत असताना 15 ते 20 सेंटीमीटर इथपर्यंत खोल नांगरट करायची आहे। कुळवाच्या पाळ्या 2 ते 3 पाळ्या द्यायच्यात। त्याच्यानंतर शेवटच्या पाळीमध्ये आपल्याला 4 ते 5 टन एकरी शेणखत आपल्याला जमिनीत मिसळायचं आहे। त्याच्यानंतर पूर्व मशागत करत असताना आपण जर हिरवळीची खतं वापरली असाल तर आपल्याला शेणखताची गरज पडणार नाही आहे। त्याच्यानंतर मका ह्या पिकामध्ये सुधारित वाण 4 प्रकारचे आहेत। त्याच्यामध्ये माझ्या पद्धतीनं मी यांची निवड केलेली आहे। 1 नंबरला आहे पायोनियरची P3524 ही मका आहे। ह्याचं 115 ते 120 दिवसापर्यंतचा याचा कालावधी आहे। त्याच्यानंतर ॲडव्हान्टा PAC तर 741 ही व्हरायटी आहे। याचा कालावधी 110 ते 115 दिवस आहे। त्याच्यानंतर सिजंटाची 6668 ही व्हरायटी आहे। 90 ते 100 दिवसाचा त्याचा कालावधी आहे। माझ्यासोबत तुम्ही हे मकाचं पीक बघताय तर हे सिजंटाचं 6668 हे वाण आहे। त्याच्यानंतर बायर कंपनीचं डेकाल्ब कोरडवाहूसाठी अत्यंत उपयोगी वाण आहे। 9133 त्या व्हरायटीचा नंबर आहे। त्याचा कालावधी आहे 110 ते 120 दिवस। त्याच्यानंतर पेरणीसाठी जमिनीत पुरेसा ओलावा असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर लागवडीची पद्धत, उशिरा पक्व होणाऱ्या जातींसाठी 75 सेंटीमीटर अंतरावर मार्करच्या साहाय्याने आपल्याला ओळी आखून घ्यायची आहेत। त्याच्यानंतर 20 ते 25 सेंटीमीटर अंतरावर 2 बिया 4 ते 5 सेंटीमीटर खोल टोकन करून आपल्याला बियाणं लावून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर त्याच्यावरती माती झाकून घ्यायची आहे। आणि लवकर पक्व होणाऱ्या जातींसाठी 60 सेंटीमीटर अंतरावर मार्करच्या साहाय्याने ओळी आखून 2 रोपांमध्ये 20 सेंटीमीटर अंतर ठेवून आपल्याला 2 बिया 4 ते 5 सेंटीमीटर खोल टोकन पद्धतीने लावून घ्यायच्यात। याच्यानंतर सरी वरंब्यावर जर पेरणी म्हणजे करणार असल्यास तुम्ही सरीच्या बगलेत मध्यावर एका बाजूला अंतर ठेवून पेरणी करायची आहे। त्याच्यानंतर बियाण्याचे प्रमाण हेक्टरी 15 ते 20 किलो बियाणं तुम्हाला लागणार आहे। एकरी 7 ते 8 किलो बियाणं तुम्हाला लागणार आहे। त्याच्यानंतर बीज प्रक्रिया करत असताना आपल्याला 2 ते 2.5 ग्रॅम थायरम प्रति किलो बियाण्याला चोळायचं आहे। तसेच ॲझोटोबॅक्टर जीवाणू संवर्धक हे तुम्हाला 15 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळायचं आहे। याच्यामुळे होणार आहे काय, करपा रोगाचं नियंत्रण होणार आहे आणि उत्पन्नात मका पिकाच्या उत्पन्नात चांगली वाढ होणार आहे।
त्याच्यानंतर रासायनिक खत मात्रा देत असताना मका पिकाला दाणे भरण्याच्या वेळेपर्यंत आपल्याला नत्राचा पुरवठा करणं गरजेचं आहे, आवश्यक असतं. पेरणीच्या वेळी आपल्याला नत्र 40 किलो, स्फुरद आपल्याला 60 किलो आणि पालाश 40 किलो हे तुम्हाला एकरी वापरायचं आहे. त्याच्यानंतर पेरणीनंतर तुम्हाला 30 दिवसांनी युरिया म्हणजे नत्र तुम्हाला 40 किलो एकरी द्यायचं आहे. पेरणीनंतर तुम्हाला 40 ते 45 दिवसांनी पुन्हा युरिया 40 किलो एकरी द्यायचा आहे. त्याच्यानंतर पाणी व्यवस्थापन करत असताना पेरणीनंतर लगेच पाणी द्यायचं आहे तुम्हाला, जेणेकरून उगवण क्षमता चांगली आणि लवकर आणि एकसमान व्हावी, याच्यासाठी तुम्हाला पेरणीनंतर लगेच पाणी द्यायचं आहे. पेरणीनंतर 20 ते 30 दिवसांनी युरिया म्हणजेच नत्र एकरी 40 किलो टाकल्यानंतर पाणी द्यायचं आहे तुम्हाला. पेरणीनंतर 40 ते 45 दिवसांनी पुन्हा युरिया म्हणजे 40 किलो नत्र टाकल्यानंतर पीक फुलोऱ्यात असताना पाणी द्यायचं आहे. म्हणजे आपल्यासमोर बघता हे तुम्हाला पीक फुलोऱ्यात आहे, यावेळेस आम्ही पण पाणी दिले, ओलावा आहे जमिनीमध्ये. त्याच्यानंतर आपल्याला दाणे भरण्याची वेळ आहे 70 ते 80 दिवसांनी, त्यावेळेस एक पाणी द्यायचं आहे. त्याच्यानंतर तण नियंत्रण करत असताना आपल्याला तणनाशक मार्केटमध्ये अवेलेबल आहे, त्याचं नाव आहे टिंजर, जे की अत्यंत उपयोगी आणि रिझल्ट देणारं औषध आहे मका पिकामध्ये. ते एकरी 30 मिली प्रति 150 लिटर पाण्याला तुम्हाला वापरायचे, अत्यंत चांगला रिझल्ट आहे त्याच्यामध्ये. रोग आणि कीड व्यवस्थापन करत असताना आपल्याला खोडकिडा, कंसातील आळी, गवती नागतोडे यांचा प्रादुर्भाव मका पिकावर दिसतो. खोडकिडा नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामा चिलुनिस ह्या मित्रकिडींचा 1.5 लाख प्रति हेक्टरी उगवणीनंतर म्हणजे पीक उगवल्यानंतर तुम्हाला ते 2 आठवड्यांनी 10 दिवसाच्या अंतराने 3 ते 4 वेळा पिकावर सोडायचे. हे आहे मित्रकीड. या किडीमुळे काय होणार आहे, जे काय आपल्याला खोडकीड आहे त्याला ही मित्रकीड खाऊन टाकणार आहे. त्याच्यामुळे ह्या मित्रकिडीचा वापर आपल्याला आपल्या पिकामध्ये करायचा आहे. त्याच्यानंतर जर मित्रकिडीचा वापर आपल्याला जमला नाही तर आपण फवारणी करू शकताय. आपल्या पिकाच्या वाढीच्या 30 दिवसानंतर एंडोसल्फान हे 35% 2 मिली प्रति लिटर पाणी ह्या पद्धतीनं तुम्हाला फवारणी करायची. कंसातील आळीसाठी या किडीचा म्हणजे कंसातील आळी ह्याचा बंदोबस्त करण्यासाठी आपल्याला कंसातून दोरे बाहेर दिसतात 1 ते 2 वेळा आपल्याला 1 ते 2 वेळा फवारणी करायची. त्याच्यामध्ये 10% बुकटी हेक्टरी 20 किलो या प्रमाणात कंसावर धुळणी करायची आपल्याला. गवती नागतोडे या किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास आपल्याला मिथाइल पॅराथ्युऑन 2% बुकटी 1 हेक्टरी 20 किलो या प्रमाणात पिकावर धुराळीचे. याचा वापर केल्यामुळे आपल्याला उत्पन्नामध्ये 20 ते 30% वाढ होणार आहे. तरी या पद्धतीने नियोजन करा, आपल्याला संपूर्णतः आपल्या मका पिकामध्ये 20 ते 25% वाढ दिसून येईल. धन्यवाद. आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.